शुभ सकाळ सर्वांना। गरमीने इतका जीव जाजावायला मैत्रिणीने मी काढून ठेवलं होतं, आणखीन घातलं नुसतं इथं मानाला माझ्या इथं भागून असं हे झाले, काचल्यासारखं झाले की दोरा रात्री झोपीत असं एका ठिकाणी राहिल्यापैकी इतकं मानाला वरखंडा झाला। कशा आहात मैत्रिणी तुम्ही? झाला का स्वयंपाक नाश्ते? असं कुकर ताप दिले ना सारखं पाणी येले कुकरमधून। मी करणार आहे मैत्रिणी आज भेंडी फ्राय, तुम्हाला म्हणलं शेअर करा। आणि आंबा मैत्रिणी हा केशरी आंबा आहे, 200 रुपये किलो पोरांना आणायला लावला। आमच्या इथं रसाला हेच वापरते, रसाला छान आहे, इतका सेंट भारीनं हापूस टाईप आहे, एकदम भारी, 200 रुपये किलो। चला मी तोपर्यंत भेंडी कट करते मैत्रिणी, तुम्हाला रेसिपी दाखवते। आज मसाला भेंडी कट करते। चला भेंडीला कट करायला वेळ लागते। त्यांनी भाजीपाला आणलाय, त्याला म्हणलं भाजीपाला काढून ठेव, सगळ्यात हे ड्रम उघडला आणि आता मला ते सगळं काढावं लागणार आहे। आता तुम्हाला ना भाज्या कशा हे करायचे ती दाखवेल मैत्रिणी मी, पण भाज्या तेवढ्या आणि फ्लावर आणलाय मैत्रिणी, आणि गवारचे शेंगा आल्यात आणि मिरच्या सगळ्या एक केल्यात। आणि काय दाखवू तुम्हाला आता त्याच्यातलं बघत जमत दूर। आणि मग हे येतं वांगे, मी आता वॉश करून पुसून ठेवणार आहे फ्रीजमध्ये, सगळं काढणार आहे ते। आता तिने मला आगावच काम करून ठेवलंय, काम सांगायचं काही लागच राहिला नाही। मला भाजीपाला आणून दिला तेच लई हे, नाहीतर माझी वरात होती असल्या उन्हामध्ये। कसलं ऊन आहे मैत्रिणी आमच्या इकडं, लई ऊन आहे। अशा झळ्या लागायल्यात ना, बाय बाय बाय, तसल्या झळायच नाही दुपारून। मला दवाखान्यात जायचं होतं, नाही गेले काल। आज डोळ्यातून चिकट पाणी गेले आणि डोळा थोडा वाटायला मला। आज गेलं की ती ओपीडी बंद असते, ऑपरेशन चालू असते आणि मला बसायला वेळ काही नसते। बघणार आहे आता मी, ड्रॉप आणून घेणार आहे, ड्रॉप टाकल्यावर कमी होते, पण तेवढं काही वाटत नाही, बरं वाटायला मला तर, मला बरं वाटायले। डॉक्टर लोक याच म्हणत असते, 2दा गेले मैत्रिणी मी, एकदा होते डॉक्टर चेकअप केलं, म्हणले 10 दिवसांनी या। झालंय बरंच कमी झालंय आता गेलं ना मैत्रिणी आणखीन काहीतरी लिहून देते ती मला, गोळ्या तरी लिहून दिलं नाही तर पण भेंडी मसाला करते मैत्रिणी, साध्या आणि सोप्या पद्धतीनं। माझ्या मुलाला लय आवडते भेंडी। सकाळी लवकर भाजीपाला चांगला असतोय, पुन्हा नंतर न उन्हाने सुकते, पुन्हा उशीर झालं की ते वेगळंच होते भाजीपाला। त्याला म्हणलं लवकर जाय म्हणलं, रात्रीच त्याला म्हणलं होतं आणून दे, मला काम आहे म्हणला। मैत्रिणी भेंडी अशी प्रीहीट करायला ठेवायची, गरम व्हायला ठेवायची, तेल टाकायचं मध्ये, जिरे मोहरी घालायची, दुसरी एक पद्धत सांगते। आता समजा ज्यांना चिकट भेंडी आवडत नाही मैत्रिणी, तर त्यांनी काय करायचं, तेलात आधी भेंडी भाजून घ्यायची चांगली आणि नंतर फोडणी घालायची। त्याची पण भेंडी इतकी भारी होती ना, हिरव्या मिरच्याची, तुम्हाला एका दिवशी करून दाखवेल मी। ही तर इतकी भारी होती, खूपच मसाला भेंडी छान एकदम। लसूण जास्त घालायचा, 2 गड्ड्या लसूण घेतलाय मी, लसूण जास्त घालायचा, असा गुलाबी होऊ द्यायचा। आता भेंडी घालायची ह्याच्यामध्ये, चांगली भाजून घ्यायची मैत्रिणी। आता भेंडी असते ना
पहिलं मैत्रिणीनं माझ्या हाताखाली ना एक पोरगी होती, सगळं मला हाताखाली द्यायची होती. मला असं तसं कोणतरी बघायचं आहे. मला एकटीची एवढी फजिती होईल ना, आजकाल कोणी भेटत ना बाई. आणि पहिल्याने राहिलं की नाही, आमच्याशी तर जेवायची, पुन्हा आमच्याशी तर तिचं लग्न पण झालं, पुसून घ्यायची असं काही भांडे हे तिला सांगितलं ना, भांडे लावायची परत पुसायची. जरा लक्ष द्यावं लागतंय, पण कामाला चांगली होती सारखं, म्हणजे असं ॲक्टिव्ह होती कामाला. पोरगा आहे पण त्याला काय सांगावं मैत्रिणी, आमच्यात आवडत नाही किचनमध्ये कोणी आलेलं. मस्तपैकी छानपैकी भेंडी करून मैत्रिणी छान भाजून घ्यायची अशा खालीवरी करून, तरच ती भेंडी चवदार होती. आता मी पिणारी मैत्रिणी कडक चहा, कारण तिच्याशिवाय मला आता एनर्जी डाऊन झाली. इकडं रसाचा प्लॅनिंग चालू आहे. आता इकडं वरण होईल, आता वरण फोडणी टाकायचं. ज्यांना आवडत नाही मैत्रिणी ती सुद्धा बोटं चाकून खातील, इतकी छान होती भेंडी. जरा टोस्ट लावून केली ना, मला पण मैत्रिणी आधी येत नव्हती भेंडी, मी पण यूट्यूबवरून बघूनच शिकली आहे मैत्रिणी. तशी भेंडी केलेली माझ्या मुलांना इतकी आवडली. भाजत आली बघा. मैत्रिणी चिल्ली पावडर म्हणजे लाल मिरची टाकायची आपल्याला. लय तिखट नाही करायचं मैत्रिणी, सगळी चव जाते भेंडीची. भेंडीला मिडियमच तिखट टाकायचं. बघा मैत्रिणी, थोडी सुद्धा चिकट झाली नाही, एकदम मोकळी झाली. अशी भेंडी व्हावं लागते. आता वरून कट केलेली कोथिंबीर घालायची.